आणि इकडे शंभू आमचं चाललाय. तर आज आहे पालखी सेबिना मिरवणूक. तर सार्थकने गुलाबी ड्रेस घातलाय मस्त असा आणि शंभूने ग्रीन कलरचा. तर चला आम्ही पण जाणार आहे स्वयंपाक वगैरे बनवून मस्त असं काय व्हिडिओ काढावं का इकडे बघा इथं कसं लागलं त्याला खेळताना. छान आहे ड्रेस सार्थक जा. तर इकडं बघा माझं चालू आहे चुलीवर स्वयंपाक बनवायचं. आणि आज आहे मिरवणूक माहितीच आहे तुम्हाला, देवाची पालखी निघणार आहे. तर इकडं मी ठेवलाय चुलीवर भात, त्याला चिक्कल वगैरे माती लावून आणि भात शिजायला लागलाय. तर इकडे जाळ बघा खाली मस्त असं. तर लहानपणीचं फिलिंग येते कारण लहानपणी आई आपली चुलीवर बनवायची सगळं. तर इथं आता बेसन बनवणार आहे मी, त्यामुळे बेसनासाठी हिरवी मिरची आणि लसूण पण चिरून बाहेरच घेतला हवेला, कारण घरात गरम होते भरपूर. आणि इथं कांदा पण चिरून घेतला. आता मिक्सरला बारीक करून घेते ह्याच्यात जिरं वगैरे टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि चुलीवर बेसन बनवते तोपर्यंत भात पण होते आणि भाकरी बनवायच्या. आणि मग पालखीला जाणार आहे बघा, दिवा वगैरे पण लावायचा झालेला आहे तयार बघा. भात मस्त असा. आणि आता इकडं भाकरीला घेतले मी, पटकन भाकरी बनवायच्या. आणि इकडं बेसन पण बनवले, दिवा लावून घेतलं देवाला. तर इकडं बघा बेसन शिजायला लागले, तिथं पॅक झाले वाप पोळल. सांगशी बाहेर आहे मस्त असं काय म्हणतात बेसन पिठलं काय म्हणाल ती भाकरी ज्वारीच्या आणि बेसन भात असं आहे आजचं संध्याकाळचं जेवण. आणि जायचं तिकडं पालखीला पण आपल्याला, त्यामुळं भाजीचा प्रॉब्लेम. तर म्हणलं चला आता आपण बेसनच वैरून घ्यावं, त्यामुळं असं बेसन बनवले. तर चालू आहे शिजायचं, ह्याला अजून थोडं शिजू द्यायला लागतंय. तर भाकरी पण बनवून घेते. अंधार पडायला बघा बाहेर चुलीवर, आर पण पडलाय त्यामुळं. चालू बघा भाकरी. तर इथं तवा तापायला, भात शिजला बेसन शिजलं. तर मस्त भाकरी बनवते. जमतात का नाही मला एकटीला, मी त्याला दिवसातून चुली करायला, कारण आरालाही लावायचं म्हणजे होत नाही. वहिनी आमची तिकडं बघा सुनबाई स्वयंपाक बनवायची, वहिनी बनवते त्या. तर बघा इकडं भाकरी बनवले झाले 2-4. पप्पा पण आहे त्याच्या जेवायला, त्यामुळे आता अजून 2 करायच्या झालं. मग जायचं 7:30 वाजले. सगळ्यांना एक एक होतं, कारण जास्त कोण भाकरी खात नाही. शंभू आणि पप्पा प्रसाद घेऊन आले तिथून देवापासून, त्यामुळे तो आणि आहे भात आहे, त्यामुळे बस होता भाकरी. चला पटापट एक आणि अजून एक भाकरी बनवून. तर बघा आवरले आणि साडी मी चेंज केली, युनिफॉर्म होता. तर इजा पण भरपूर लावायला लागलेत. तर चालू झालं, आरतीचं टाइम झाले, 8 वाजलेत बघा आवरेपर्यंत. गर्दी तर भरपूर झाली, रानामाळातली सगळी लोक लवकर येतात आणि आम्ही गावात असून आम्हाला वेळ होतोय जास्त. आणि तर श्राव पण आवरले, विणी सोडून डबल घालते बघा आता. तर श्राव म्हणलं राहू दे पांढरा ड्रेस, बोले काय आपण काढू शकतोय, निघतोय कलर. तर चला मग सगळे आलेत बायका वगैरे, गर्दी तर इतकी असते, परत जागा नसते उभा राहायला सुद्धा. तर चल बाळावर, तर राधा पण आवरली असेल, सगळेच आम्ही चाललोय. तर आम्ही गेलो बघा यात्रेसाठी आणि भरपूर असे रानातले वगैरे पण आलत्या महिला, पुरुष सगळेच मुलं वगैरे आणि गुलाल वगैरे असं. तर 2-3 जोडप्यांच्या हस्ते आरती होती. तर भरपूर असा वेळ लागला, शोभेचे दारकाम वगैरे, गुलाल खोबरं हे सगळं दोन्ही पालखींवर. तर आपण म्हणजे ज्यावेळेस छबिना निघतो त्यावेळेस उधळतोच त्याच्यासाठी. आणि गर्दी खूप झाली बघा, ज्याने की चौक कमी पडतो आहे आमचा, एवढी गर्दी. आणि वेगळाच जोश असतो यात्रेच्या वेळेस, जो की
तेवढाच 2-3 दिवस. परत बघा भरपूर यात्रा झाल्यावर म्हणजे बोर वाटतं आपल्याला.